वेकराई नगर येथील बातमी 1 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस व स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवचैतन्य अकॅडमी हडपसर यांच्या वतीने आयोजित केला होता। कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे रुपेश मोरे, सहसचिव इंडिया हँडबॉल असोसिएशन, तेजस्विनी सडेकर, सामाजिक कार्यकर्त्या पुणे, लता ढमाल, शेख उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमामध्ये 2024 मध्ये विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। शिवचैतन्य अकॅडमी, वेकराईनगर हडपसर मध्ये पोलीस भरती आर्मी भरतीचे प्रशिक्षण देत असते। अकॅडमीच्या माध्यमातून 2023 पोलीस भरती व 2024 च्या पोलीस भरतीमध्ये 112 हून अधिक मुलांचे महाराष्ट्र पोलीस दल, इंडियन आर्मी व इतर प्रशासकीय सेवांमध्ये निवड झालेली आहे। सोबतच शिवचैतन्य अकॅडमीची नवीन शाखा सासवड शहरामध्ये सुद्धा ऑक्टोबर 12 पासून सुरू होत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला। अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिवचैतन्य संस्थेसाठी आवश्यक ती मदत करू असे आश्वासन देखील दिले। अकॅडमीच्या 200 हून अधिक मुलांनी सोबतच पालकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती। पोलीस भरती, आर्मी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिवचैतन्य अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते। या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजस्विनी सडेकर अक्षरशः मी काल बघितले स्वतःची झटत होते। खरंच कौतुक करणं थोडं कमी, यांच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या होत्या। विशेष म्हणजे आज आपल्या शिवचैतन्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतलेली यासाठी माझ्या सगळ्यांना शुभेच्छा। इथून पुढे माझी काही जरी मदत लागली तर मी 100% मदत करेन। विद्यार्थ्यांना एकच सांगेल, मी पण एक स्वतः खेळाडू आहे, मी पण शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा मार्गदर्शक मला मिळालेला आहे आणि माझ्या आता पण बरेच मुलं मुली स्पोर्ट्समध्ये पोलीस भरती झालेले आहेत, बरेच PSI वगैरे झालेले। मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात पण वेळ परत येत नाही। तर मित्रांनो 100% वेळ सोडू नका, वेळ परत गेली तर येत नाही। आज जरी आमची जरी इच्छा असली ग्राउंडवर खेळायची तर खेळू शकत नाही, कारण वेळ संपलेली आहे। त्यामुळे तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता। मला माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। शुभम मराठे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। अगदी तुमचं जास्त वेळ घेणार नाहीये, ऊनही आहे आणि हे झाल्यानंतर अगदी तुम्हाला जेवणाचं मॅनेजमेंट चांगल्यापैकी सरांनी केलं आहे, गायकवाड सरांनी। तर ते आपण जेवण करून तिथून जायचं आहे। आपल्याकडं आजचं ॲक्च्युली प्लॅन अगदी 2-3 दिवसात झाले, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी मदत केली आहे। आपण फक्त वागेश्वरी अन्नपूर्णा मेसचं उद्घाटन ठेवणार होतो, तर त्यासोबतच की आत्ता चालूचे जे काही निकाल आहेत तर त्यांचाही सत्कार ठेवता येईल या उद्देशानं आपण एवढं 2 दिवसात प्लॅन केला आहे। PSI वगैरे जर असेल तर एकाच वेळेस सगळा रिझल्ट लागतो, आपल्यामुळे 1 टाइम मिळतात सत्काराला। पण पोलीस भरतीचं अगदी टप्प्याटप्प्याने रिझल्ट होतो, त्याच्यात पुढचा रिझल्ट होईपर्यंत मागची मुलं मेडिकल वगैरे उरकून ट्रेनिंगला निघून जातात। तर दर एक वर्षी अगदी 2-3 टप्प्यात सत्कार करावे लागतात। आपण लेक्चर वाढला 2-3 मुलं जसं सिलेक्शन होईल त्या हिशोबाने घेत असतोय। पण आपण चालू वर्षीचा जो सन्मान सोहळा आहे, शिवचैतन्य सन्मान सोहळा, अगदी दादांशी काल परवा बोलणं झालं, तर आपण मंचरवाडी या ठिकाणी गंगोत्री हॉल आहे, त्या ठिकाणी मुंबई पोलीसची जी चालूची बॅच आहे, अजून मुंबई पोलीस चालक जिल्हा किंवा कारागृहाचे पेपर बऱ्यापैकी पेंडिंग आहे, आपण सर्व कार्यक्रम गंगोत्री हॉलला चालू वर्षाला ठेवतोय। एक मेसचा ओपनिंगचाही कार्यक्रम होता, तर त्यांनी थोडासा गेटअप त्याला येईल या हिशोबाने आपण आजचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। तर आपल्यासोबतच अभ्यास करत असणारे काही पोलीस बांधव ज्यांचं पोलीसमध्ये सिलेक्शन झालंय किंवा योगेश सर काही प्रशासकीय पदामध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय, ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले। शिवचैतन्य परिवाराने त्यांचा छोटासा सन्मान आयोजित केला आहे। त्यासोबतच कार्यक्रमासाठी अगदी रुपेश दादा असतील, लताताई रमाळ असतील किंवा तेजस्विनीताई सडेकर असतील, त्यासोबतच महत्त्वाचं सांगायचं की जे आपल्या मेसचं व्यवस्थापन पाहणार आहे शिंदे सर, की त्यांचे वडील देखील आर्मीमध्ये होते। 1989ला श्रीलंका वॉर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांना शहीद त्या लढाईमध्ये वीरमरण आलं, तर त्यांच्या वीरपत्नी ताई देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहील। ही शिवचैतन्याच्या वतीनं भाग्याची गोष्ट आहे की त्यांचे चरण आपल्या अन्नपूर्णा मेसचा म्हणा किंवा शिवचैतन्य परिवारात लागले, ही लक्षात घ्या छोटी गोष्ट नाहीये। अगदी एखाद्या कुटुंबाचा जो करता माणूस आहे त्याच्यावरती घर चालत आहे। आज आपण कन्सिडर करा की आपल्या घरात कोणतरी असं होती घटना, तर आपल्याला ते म्हणजे लेन्थला यायला बरेचसा दिवस जातो, लक्षात घ्या, अगदी पुढच्या काही पिढ्या निघून जातात।
आणि देशासाठी खूप मोठं योगदान आहे शिंदे फॅमिलीचं. त्यासोबतच अगदी त्यांचे शिंदे सर देखील आर्मीमध्येच होते, ते रिटायर्ड झाले. त्यासोबत त्यांच्यासोबतच मदतीला असणारे आपले गायकवाड सर हे इंडियन आर्मीमध्ये आता खडकी या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग आहे. तर एकमेव उद्देश हाच होता की बाबा जेवणाची व्यवस्था आपली कुठेतरी चांगली व्हावी. तुम्ही रोज मेहनत घेताय आणि आपली स्वतःची मेस नव्हती, आपण आजूबाजूला मेस कंडक्ट करून देत होतो. तर संख्या जशी वाढत जाईल तशा अडचणी क्रिएट होत होत्या की तेवढ्या मुलांचं व्यवस्थापन बसणं शक्य नव्हतं. जवळपास त्यासोबतच अगदी लताताई असतील, दादा असतील, त्यांचं खूप मोठं सहकार्य झालेलं आहे. ती जागा त्यांची पडून होती, तर जागेचा आपल्याला वापर होतोय. अगदी मागच्या 8 दिवसापासूनच त्यांनी इथं अगदी सगळ्या गोष्टीला आपल्याला मदत झाली आहे. कारण येथे विभागापासून त्यांच्याकडचे बंधू आहेत राठोड सर म्हणून, त्यांनी अगदी रात्री 2-3 वाजेपर्यंत थांबून इथं सिमेंट भरून घेऊन किंवा कचऱ्याचं सेड असेल, पाण्याच्या टाक्या असतील, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, तर या सगळ्यासाठी अगदी भरपूर मदत झाली. त्याच्यातच महत्वाचं की आमचा हिशोब वेगळा होता, म्हणजे डीजे वरतीच ते साऊंड चालू जाईल तर त्या जनरेटरचा आवाज एक्स्ट्रा व्हायला लागला. तर अति तात्काळ अगदी 2-3 मिनिटांमध्येच राठोड साहेबांनी आपल्याला साऊंड देखील अरेंजमेंट करून दिला आहे. तर ते ऐकताय तुम्ही, जसे राठोड साहेब त्याचे हे प्रयोजक आहे. त्याचं रिझन असं झालं की जनरेटरचा आवाज अति चालू होता, मागच्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. तुम्ही तिकडून सांगत होता मागून इशारे करून कानानं, मीही बघून न बघितल्या करत होतो. त्याचं रिझनच असं होतं की ऑप्शन नव्हतं आपल्याकडे. तर त्यांनी तात्काळ अगदी साऊंड देखील अरेंजमेंट करून दिला. सांगण्याचा विषय, आता इथं नियमितपणे गायकवाड सर असतील, शिंदे सर असतील, ते मेसचं व्यवस्थापन चालवतील. अगदी तुमच्यासाठी एक सूचनांचा बॉक्स, ज्या पद्धतीने फौजदार सिस्टीम असते की जे तिथं असणारे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, तर त्यांना मेससाठी म्हणा की त्या व्यवस्थापनासाठी एक सजेस्ट करण्यासाठी की बाबा तुम्हाला त्या मेसमध्ये काही गोष्टी चांगल्या वाटत आहेत किंवा काही निगेटिव्ह वाटत आहेत, तर तुमचाही विचार घेण्यासाठी ते सूचना पेटी टाईप तयार करत आहेत. अगदी त्याही पुढे जाऊन एक ढाचा जीवनाचा तुमच्या व्यवस्थित असावा या हिशोबाने त्यांचा अगदी प्लॅन आहे. आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे उपस्थित राहिला. ऍक्च्युली सकाळीपासूनच मॅनेजमेंट लेट होत गेलं आणि कुठलाही कार्यक्रम घ्या असंच असते, 5-5 मिनिटं लेट होत गेला की शेवटचा समारोप थोडासा वेळ खाऊन जातो. तर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व पोलीस बांधव असतील, तुम्ही असं अगदी उन्हात बसलाय आणि विद्यार्थ्यांचं नेहमीच सहकार्य असते शिवचैतन्याला. अगदी कुठलाही कार्यक्रम असो विद्यार्थीच मॅनेजमेंट करतात. त्यासोबतच आजच्या या कार्यक्रमाला इथलं काम आपल्या विद्यार्थ्यांनी, लाईटचं सर्व काम विद्यार्थ्यांनीच करून दिलं. व्हाईट लाईट फिटिंग असेल किंवा बाकीच्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्याच्या बदल्यात म्हणा किंवा मोबदल्यात म्हणा शिवचैतन्य तुमच्यासाठी काय तत्पर असणार आहे. आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यासोबतच याच्यामध्ये अगदी आता काही दादांकडचे रिलेटिव्ह आहेत किंवा सन्माननीय व्यक्ती आहेत आणि कार्यक्रम म्हटलं की थोडासा गोंधळ होतो. जर थोडासा सत्कार राहिला असेल तर अगदी मोठ्या मानानं या ह्याच्यावरतूनच या स्टेजवरून त्याही व्यक्तींना, परिचित अपरिचित व्यक्तींचा एक सन्मान उपस्थित राहिल्याबद्दल किंवा धन्यवाद शिवचैतन्य परिवाराकडून. आणि निश्चितरित्या आता आमचा ओपन पेस मधला पहिलाच कार्यक्रम होता, त्याच्यामुळे मॅनेजमेंट जितकं प्रॉपरली करता आलं ना, अगदी या कार्यक्रमातून काही ना काही बोध घेऊन आपण पुढचा जो सन्मान सोहळा आहे मुंबईची बॅच झाल्यानंतर, अगदी बरेचसे विद्यार्थी ट्रेनिंगमध्ये, तर काहींचे पालक आहेत अगदी गावही दूर आहे, त्यांना येणं सोयीचं नाही आहे. तर आपण पुढचा मुंबई पोलीसचा रिझल्ट झाल्यानंतर पुढचा सन्मान सोहळा मोठा येतोची अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आयोजित करू. याच्यानंतर